युद्धजन्य परिस्थितीमुळे त्याचा आता परिणाम थेट भारतावर देखील व्हायला लागला आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडरांचे देखील दर आता वाढलेले आपण बघत आहोत. आपण आता आहोत रत्नागिरीतील एका गॅस कंपनीच्या आपण आवारामध्ये आपण आहोत. या ठिकाणी देखील गॅसचा पुरेसा साठा देखील अवेलेबल आहे. पण काही ठिकाणी रत्नागिरीमध्ये गॅस बुकिंग केल्यानंतर 10 ते 15 दिवस नागरिकांना थांबायला लागतं, तर काही ठिकाणी गॅसचं बुकिंग केल्यानंतर 2 ते 3 दिवसात गॅस मिळत असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे. आपल्यासोबत इथल्या एका गॅस कंपनीच्या मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय नक्की रत्नागिरीची परिस्थिती आहे आणि रत्नागिरीकरांना काय गॅसचं सावट आहे? म्हणजे प्रत्येक एजन्सीचा विचार करता प्रत्येक एजन्सीकडे तुम्हाला वेगवेगळे सिच्युएशन्स बघायला मिळतील. पण जर रत्नागिरी गॅस कंपनीचा विचार केला तर आम्ही सिच्युएशन आधीच ओळखली होती किंवा त्याचा स्टडी बारकाईने केला होता. त्यामुळे नेहमी लागणाऱ्या स्टॉकपेक्षा आम्ही तिप्पट स्टॉक मेंटेन केलेला आहे. त्यामुळे इथले जे काही ऑपरेशन्स आहेत म्हणजे गाडी येणं किंवा लोड येणं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन होणं ते आमच्याकडे सुरळीत चालू आहे. साधारण काल नंबर लावला तर आज डिस्बर्सल आमचे होत आहे, डिलिव्हरीज होत आहेत. आम्हाला ॲज सच काही प्रॉब्लेम जाणवत नाही आहे. पण हो, जर रेटचा विचार केला तर नक्कीच तिथे चिंताजन्य बाब आहे. रमजानचा महिना पण चालू आहे, एक्स्ट्रा सिलेंडर्स पण आपल्या मुस्लिम बांधवांना लागत आहेत. तर कालचा जो रेट होता तो 14 किलोसाठी वाढलेला रेट आहे 916 रुपये 50 पैसे. कमर्शियलचं पूर्ण विक्री आणि डिस्ट्रीब्युशन आपल्याला बंद करण्याचे डायरेक्टिव्स HPCL कंपनीकडून आलेले आहेत. कमर्शियल कॅटेगरीमधले सगळेच सिलेंडर्स बंद आहे, फक्त डोमेस्टिकचाच सेल करायचा असे डायरेक्टिव्स आपल्याला नव्याने प्राप्त झालेले आहेत. कमर्शियलचा रेट जो आहे तो काल रात्रीपर्यंत 1899.50 पैसे होता. आता नव्याने आलेला जो रूल आहे आणि ज्या आमच्या ऑलरेडी पावत्या बनलेल्या होत्या त्यात 14.2 kgचा पुन्हा 6 रुपयाने वाढ झाली. आत्ताचा नवीन रेट जो आहे तो 923 रुपये 50 पैसे, म्हणजे 6 रुपयाने रात्रीपेक्षा पुन्हा वाढ झालेली आहे. मी सर्व ग्राहकांना आवाहन करेन की पॅनिक सिच्युएशन नाही आहे, किओटिक सिच्युएशन नाही आहे. तर वापर जो सिलेंडरचा आहे तो अगदी जबाबदाऱ्यांनी करावा, कारण पुढे जाऊन काही शक्यता नाकारता येत नाही आहेत. युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याचा नाही म्हणता आपल्याला जो काही इफेक्ट आहे तो थोड्याफार प्रमाणात जाणवणार आहे. मॅडम, आता हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर द्यायला बंदी केलेली आहे सरकारकडनं आलेले आहे, तर यासाठी आपण काय स्टॉक पुरवठा किंवा त्यांना देण्यास पूर्णपणे बंदी सांगितली आहे का तुम्हाला? पण कमर्शियल कम्प्लिटली बंद आणि कंपनीच्या आदेशाच्या सरकारी आदेशाच्या अगेन्स्ट आपल्याला जाता येत. पण तुम्ही इथल्या नागरिकांना किंवा इथल्या हॉटेल व्यावसायिकांना अजून काय आवाहन करू शकता की आता सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, लोक आता हळूहळू पॅनिक होऊ शकतात, कारण सण आहेत, उत्सव आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगू शकता? मी तर एवढंच सांगू शकेन की जे आहे आपल्याकडे अवेलेबल किंवा स्टॉकला सिलेंडर जर असतील तर त्याचा जपून वापर करण्यात यावा. डोमेस्टिक कमर्शियलसाठी वापरता येत नाही हा थंब रूल आहे. त्यामुळे आता जशी सिच्युएशन आहे ती आपल्या सगळ्यांना एकत्र मिळून फेस करायची. म्हणजे कोणत्याही नागरिकांनी पॅनिक होऊ नका आणि आपल्या घरगुती सिलेंडरचा वापर योग्य ठिकाणी आणि योग्य ठिकाणीच करा. अति त्याचा वापर करू नका. आणि सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आपण देखील त्याचा वापर करावा सिलेंडरचा. आणि तसेच जे दर वाढले आहेत त्या दर सरकारकडनं वाढवण्यात आलेले आहेत. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, रत्नागिरी.